नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा न्यायालय अंतर्गत अजून एक नवीन पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. डिटेलमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. कुठलं पद आहे, अर्ज कसा करायचा आहे, त्याचसोबत मित्रांनो पगार किती असणार आहे, पात्रता काय असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुमच्यासमोर पाहू शकता ही जाहिरात जी आहे ती ओपन केलेली आहे. ह्या जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटेल. तर बघा मित्रांनो, ही जाहिरात जी आहे या ठिकाणी सध्या जिल्हा व सत्र न्यायालय रत्नागिरी यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. यासाठी तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून कुठूनही अप्लाय करू शकता. पदाचं नाव या ठिकाणी पाहू शकता, सफाईगार या ठिकाणी असणार आहे किंवा सफाई कामगार पूर्ण वेळ पद असणार आहे. यासाठी तुम्हाला पगार 15,000 ते 47,600 इतका असणार आहे. प्लस याच्यामध्ये शासकीय भत्ते देखील तुम्हाला दिले जाणार आहेत. म्हणजे पूर्णपणे मित्रांनो हे परमनंट पद आहे सफाई कामगारचं. 7व्या वेतन आयोगानुसारच तुम्हाला या ठिकाणी पगार असणार आहे. निवड यादीसाठी 1 जणाची मात्र या ठिकाणी निवड केली जाणार आहे. तर बघा, यासाठी तुम्हाला 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत सकाळी 6 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचतील अशाप्रमाणे या ठिकाणी फक्त नोंदणीकृत डाक पोचद्वारे या ठिकाणी किंवा शीघ्र डाक सेवेद्वारे म्हणजे स्पीड पोस्टाद्वारे अर्ज पाठवायचे. बघा, तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज असणार आहेत. ऑनलाईन फॉर्म याचे नाही आहेत. ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज पाठवायचे आहेत. कुठं अर्ज पाठवायचा आहे? माननीय प्रबंधक, जिल्हा न्यायालय रत्नागिरी, खारेघाट रोड, तालुका जिल्हा रत्नागिरी. पिनकोड नंबर दिलेला आहे. ह्या ॲड्रेसवरती तुम्हाला या ठिकाणी नोंदणीकृत डाक पोस्टद्वारे किंवा स्पीड पोस्टद्वारे अर्ज या ठिकाणी पाठवायचे आहेत. सफाई कामगार पदाकरिता अर्ज असं तुम्हाला लिफाफ्यावरती देखील नमूद करायचं आहे. आता बघा, या पदासाठी पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे. तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून अर्ज करू शकता. तुम्ही भारताचे नागरिक असावेत, सदृढ शरीरयष्टी आणि सफाई कामगार पदाची समरूप काम करण्याची योग्यता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बघा, याची तुमची स्किल टेस्ट देखील सफाई कामगाराची या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्यानुसारच हे पद भरलं जात आहे. याच्यासाठी कुठलीही शैक्षणिक अर्हता त्यांनी ठेवलेली नाही. फक्त सदृढ शरीरयष्टी आणि सफाईगार कामगार पदाचे समरूप काम करण्याची योग्यता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, अशी फक्त या ठिकाणी पात्रता ठेवलेली आहे. त्यासोबत बघा, अनुभव कंपल्सरी नाही आहे, मात्र अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे. उमेदवाराला शौचालय, स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. बघा, बरेच जण या ठिकाणी कुणी या ठिकाणी प्रायव्हेटमध्ये देखील अशा पद्धतीने हाऊसकीपिंगसाठी काम करत असतील तर त्यांच्यासाठी ही चांगली संधी असणार आहे. तुमच्याकडे असा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य असणार आहे, मात्र हे कंपल्सरी नाही, प्राधान्य आहे या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. आता यासाठी वयोमर्यादा काय असेल बघा, जर तुम्ही खुल्या प्रवर्गामधून अर्ज करणार असाल तर 18 ते 38 वर्षे वयोमर्यादा असणार आहे. तुम्ही जर राखीव प्रवर्गामधून अर्ज करणार असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा असेल. जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुमचं काम काय असेल त्याचं स्वरूप देखील त्यांनी दिलं आहे. बघा लगेच इथे, निवड झालेल्या उमेदवारांची जेथे नियुक्ती केली जाईल तेथील न्यायालय इमारतीच्या परिसराची, निवासस्थानाची व कार्यालयांच्या प्रसाधन गृहांची नियमित स्वच्छता व साफसफाई करणे आणि निगा राखणे हे पहिलं काम असेल. त्यानंतर बघा, न्यायालय इमारतीच्या आवारातील बागेची देखील निगा तुम्हाला राखावी लागणार आहे. वरील अ आणि ब मध्ये नमूद केलेल्या कामाव्यतिरिक्त न्यायिक आधारी जे अधिकारी त्या ठिकाणचे असतील त्यांचे जे निर्देश असेल त्यानुसार सर्व कामं तुम्हाला करावी लागतील. आता याच्यामध्ये बघा, पात्र उमेदवारांकरिता काय काय अटी असणार आहेत. उमेदवाराचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी. उमेदवाराला कुठल्याही परीक्षेमध्ये या ठिकाणी अपात्र ठरवलेलं नसावं. त्यासोबत बघा, गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेलं नसावं. फौजदारी न्यायालय दोषी ठरवलेलं नसावं. त्याच्याविरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा. न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांच्यावर कोणत्याही विभागीय चौकशी प्रलंबित नसावी. त्यासोबत बघा, तुमचं जर लग्न झालेलं असेल तर तुमची जी संख्या आहे या ठिकाणी म्हटलंय त्याला तिला हयात असलेल्या पत्नी पतीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी. त्यासोबत बघा, लहान कुटुंबासाठी देखील या ठिकाणी त्यांनी नमूद केलेलं आहे की तुमचं जर लग्न झालेलं असेल तर हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी. ह्या सर्व तुमच्या पात्रतेच्या अटी त्यांनी दिलेल्या आहेत. आता मग तुमची निवड कशी होईल तर निवड बघा, तुमचे ज्यावेळेस अर्ज येतील त्या अर्जाची छाननी केली जाईल आणि अर्जामध्ये तुम्ही पात्र असाल तर पात्रचे जे काही निकष असतील ते कोर्टानुसार त्याचे निकष लावले जातील. आणि सफाईगार कामगार पदासाठी तुमची अल्पसूची म्हणजे अगोदर एक यादी तयार केली जाईल आणि तुमचं जर ते यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पुढील प्रक्रियेसाठी सामोरं जावं लागेल. मग त्याच्यामध्ये बघा, मूल्यांकन पद्धती असेल.
याच्यामध्ये लेखी परीक्षा असणार नाही, लक्षात घ्या. लेखी परीक्षा नाही, प्रात्यक्षिक चाचणी होईल तुमची, म्हणजेच स्वच्छतेची चाचणी 30 गुणासाठी असेल. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी होईल 10 गुणासाठी आणि मुलाखत तुमची या ठिकाणी असेल 10 गुणाची. निवड एकूण प्रक्रियेमध्ये तुमचे 50 गुणावरती तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. तर ही तुमची निवड प्रक्रिया ठेवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये लेखी परीक्षा नाही, स्वच्छता चाचणी, शारीरिक चाचणी आणि मुलाखत अशा पद्धतीने या ठिकाणी ही निवड प्रक्रिया असेल. मग याचं निवड प्रक्रियेचं ॲडमिट कार्ड वगैरे देखील तुमचं जारी केलं जाईल. प्रात्यक्षिक चाचणीमध्ये तुम्ही पास झाला तर शारीरिक क्षमता चाचणीसाठी तुम्हाला बोलवलं जाईल आणि त्यानंतर मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. अशा पद्धतीने या ठिकाणी ही निवडीची प्रोसेस असणार आहे. आता अर्जासोबत बघा काय काय तुम्हाला सत्यप्रती सादर करायचे. जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक पात्रते, अनुभव असल्यास त्या कार्यालयाचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे. त्याचसोबत तुम्हाला या ठिकाणी 2 चारित्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र देखील द्यायचे आहेत. ज्या 2 प्रतिष्ठित व्यक्ती असतील, जसे की गावामध्ये मुख्याध्यापक असतील, सरपंच असतील, ग्रामसेवक असतील किंवा पोलीस पाटील असतील, असे कोणीही 1-2 प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, गावात राहताय किंवा शहरामध्ये राहताय तर नगरसेवक असतील किंवा इतर कुठलेही ऑफिसर्स असतील, त्यांचे 2 प्रतिष्ठित व्यक्तींचे तुम्हाला त्यांच्या पत्ता, फोन नंबरसह, सिक्क्यासह, जे तुम्हाला त्यांचा नमुना देखील या जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेला आहे, त्याचे 2 व्यक्तींचे तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र द्यायचे आहेत. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्राबद्दलचे ते देखील तुम्हाला द्यायचं आहे. घोषणापत्र असेल. त्याचसोबत तुमचं कॅटेगरी वाईज या ठिकाणी तुम्ही अर्ज करत असाल तर त्याचं सर्टिफिकेट द्यायचं आहे. विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर तिचे नाव बदललेलं असेल तर त्याबद्दलचं प्रमाणपत्र द्यायचं आहे. इतर जी आवश्यक कागदपत्र असतील ती सर्व तुम्हाला सत्यप्रती अर्जासोबत जोडणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर ही संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त ज्या अटी आणि शर्ती त्या देखील तुम्ही याच्यामध्ये सविस्तर वाचू शकतात. त्याच्यानंतरच तुम्हाला अर्ज जो आहे तो करायचा आहे. तर याच्या खाली तुम्हाला जर बघितलं तर इथं तुम्हाला बघा हा फॉर्म क्रमांक दिलेला आहे. नोंदणी क्रमांकमध्ये तुम्हाला काय लिहायचं नाही, ते कार्यालयाकरता आहे. फोटो वगैरे लावायचा आहे. त्यानंतर संपूर्ण माहिती तुमची भरायची, जी पण माहिती आहे आणि त्यानुसारच सर्व सर्टिफिकेट तुम्हाला सादर करायचे. अर्जासोबत काय काय जोडले त्या अनुक्रमांकानुसार, जसं एक तुम्ही झेरॉक्स जोडली असेल तर त्यानुसार त्याचा क्रमांक किती आहे त्यानुसार ते लिहायचं आहे. इथं पाहू शकता हे चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्रासाठी हे जे 2 प्रिंट काढायचे तुम्हाला आणि 2 व्यक्तींचे द्यायचे आहेत. हे चारित्र्य प्रमाणपत्र, त्यांचा सिक्का वगैरे देखील या ठिकाणी लागणार आहे. त्याच्यानंतर बघा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्राबद्दल देखील त्यांनी दिलेलं आहे सर्टिफिकेट. तर ही संपूर्ण डिटेलमध्ये माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. जागा कमी आहेत त्याच्यामुळे बघा, तुम्ही जर म्हणत असाल की एकच जागा आहे, अर्ज करावे की नाही, बघा जागा ज्या ठिकाणी कमी असतात त्या ठिकाणी अर्ज देखील कमी येतात, हे लक्षात राहू द्या. जागा कमी आहेत त्याच्यामुळे बरेच जण अर्ज करायचं या ठिकाणी टाळतात. त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी चान्स घेऊ शकता. याची संपूर्ण प्रोसेस जी आहे, ज्या जिल्ह्याची या ठिकाणी ही जाहिरात आली त्या जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणी मात्र तुम्हाला जावं लागणार आहे. तुम्ही समजा रत्नागिरी जिल्ह्यामधूनच असाल तर त्या ठिकाणीच तुम्हाला जाणं गरजेचं असणार आहे. किंवा इतर महाराष्ट्रामधून तुम्ही कुठूनही अप्लाय केलं तरी संपूर्ण प्रोसेस मात्र, आता समजा ही जिल्हा व सत्र न्यायालय रत्नागिरीची जाहिरात आहे, त्याच ठिकाणी त्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अंतर्गतच ही संपूर्ण त्याच ठिकाणची प्रोसेस तिथेच तुम्हाला करावी लागणार आहे. म्हणजे त्याच ठिकाणी तुमचं संपूर्ण ठिकाण, जॉब लोकेशन तिथंच असणार आहे. आणि जी पण तुमची या ठिकाणी सफाई कामगार चाचणी होईल, त्याचसोबत शारीरिक चाचणी होईल, मुलाखत होईल, ती संपूर्ण त्याच ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी घेतली जाते. तर ही संपूर्ण जाहिरात जी आहे मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे. ऑफिशियल वेबसाईट जी आहे जिल्हा व सत्र न्यायालय रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कोर्ट यांच्या देखील वेबसाईटवरती पाहायला भेटेल किंवा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकता. याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.